सध्या उद्घोषणा केली जाते, अनाउन्समेंट केली जाते, पूर्ण खबरदारी जी आहे ती घेतली जाते। 24 एअरपोर्ट जे आहेत त्या ठिकाणी हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। इकडे इंडिया गेट जे आहे ते रिकामं करण्यात आलेले आहे। ताजमहलच्या ठिकाणी सुद्धा परिसर रिकामा करत त्या ठिकाणची सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे। पूर्ण खबरदारी घेतली जाते। भारत आता युद्धाच्या उंबरठ्यावर। दिल्लीमधील इंडिया गेट रिकामं करण्यात आलेला आहे। महत्त्वाची बातमी, पाकला चोख प्रत्युत्तर आपल्या तीनही सैन्य दलांकडून दिलं जात आहे। राजस्थानमधून आता भारतीय लष्कर अलर्ट झालेलं आहे, चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे। त्याच्यानंतर एलओसीवर जो पाकिस्तानकडून गोळीबार केला जातोय त्याला सुद्धा आपल्या सैन्याकडून चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे। आयएनएस विक्रांत आपला हुकमी एकता त्याला सुद्धा आता मैदानामध्ये उतरवण्यात आलेला आहे आणि कराची पोर्टवर मोठा हल्ला आयएनएस विक्रांतकडून करण्यात आल्याची सूत्रांची माहिती जी आहे ती मिळतेय आणि पाकिस्तानच्या 9 शहरांना टार्गेट करण्यात आलेले आहे। ड्रोन आणि मिसाईलच्या माध्यमातून या 9 शहरांवर आता हल्ले भारताकडून केले जात आहेत। दिल्लीमधले इंडिया गेट रिकामं करण्यात आलेला आहे। महत्त्वाची बातमी, नवी दिल्लीमध्ये आता घडामोडींना वेग आलेला आहे। बैठकांचा सिलसिला या ठिकाणी सुरू झाला आहे। पंतप्रधान मोदी प्रत्येक घडामोडींवर, प्रत्येक बातमीवर लक्ष ठेवून आहेत।